महाराष्ट्राच्या महापालिकेत खरी रणधुमाळी पाहायला मिळणार आहे ती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 2 दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या पत्रकार परिषदेत पुण्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतर काही पक्षांसारखे भाजप गुन्हेगारांना उमेदवारी देत नाही असा टोला मारला होता. त्यानंतर अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यात अजित पवारांनी याबद्दल नाव न घेता भाजपच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक घोटाळ्यांचा पाडावा दिला. बघूयात काय म्हणाले ते. केवळ बांधकामाकरता 4 ते 4,500 रुपये प्रति स्क्वेअर फीटचा खर्च येतो. हे असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चालली. मला नागरिकांना आवाहन करायचंय, आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालले. पिंपरी चिंचवड मध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो. म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती. पण आम्ही सत्तेचा उत्पाद होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. हे माझ्या पिंपरी चिंचवड नागरिकांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या बद्दल देखील या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्यामुळे हा प्रकल्प अपयशी ठरलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या शहरात डब टाकण्यात आले. वास्तविक आपण ज्यावेळेस रस्ते केले ना, त्याच वेळेस डब टाकलेले होते आणि केबल नेटवर्क टाकण्यात आलं. या प्रकल्पासाठी 250 कोटीचं टेंडर काढलं आणि हा प्रकल्प पूर्णपणे फसला. जमिनी खाली केबल टाकण्याचं काम त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनीच रस्त्याच्या अलीकडं पलीकडं वाटून घेतलं आणि इंटरनेटची केबल नाजूक असल्याने नेहमी सांगतात की 1.5 मीटर म्हणजे 5 फूट खाली टाका आणि ती बंधनकारक आहे. मात्र खोदकामाचं पैसे वाचवण्यासाठी प्रत्यक्ष खोदाई केवळ गुडघ्यापर्यंतच लेवलपर्यंत खोदून टाकण्यात आला. त्यामुळं नेटवर्क सुरू होण्यापूर्वीच डॅमेज झालं. अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेला प्रकल्प 7-8 वर्षात बंद झाला. हे आपणच पत्रकार म्हणून माहिती घ्या. 600 किलोमीटर केबल नेटवर्क पैकी फक्त 200 किलोमीटरचं ई क्लासरूम लागू केलं, परंतु इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नसल्यामुळं शिक्षकांना एकतर त्यांच्या मोबाईल वरील मर्यादित इंटरनेटद्वारे अथवा खासगी इंटरनेट कनेक्शनद्वारे किंवा डाउनलोड केलेल्या ऑफलाईन शैक्षणिक साहित्याद्वारे शिकवावं लागतं आणि शिक्षकांना ई क्लासरूमसाठी आवश्यक असणारं आधुनिक प्रशिक्षण द्यावं लागतं. आपण जसं पहिल्यांदा संगणक काढला, आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्या संगणकाचं कोर्स करण्याच्या करता सवलत दिली आणि त्यांना तो कोर्स करायला लावला. ह्याच्यामध्ये हे सगळं जे झालं ते ई क्लासरूमचा असा खेळखंडोबा केला. काय यांना राईट आहे? गोरगरिबांची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात. ई क्लासरूम झाली असते तर ह्या सगळ्या सुविधा माझ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना मिळाल्या नसत्या. त्याचबरोबर तुम्हाला आठवत असतील, तत्कालीन स्थायी समितीचे चेअरमन नितीन लांडगे ऑगस्ट 2021 मध्ये लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना होल्डिंगच्या वर्क ऑर्डर मध्ये काही लाखाची लाच मागणी प्रकरणी अटक केली, ज्यात त्यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश होता. महानगरपालिकेच्या इतिहासात पिंपरी चिंचवडकरांनो कधी असं घडलेलं नव्हतं, परंतु मनपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक झाली. हे मागच्याच टर्ममधलं उदाहरण 17 ते 2022. पण 4 वर्ष निवडणुका पुढे गेल्यामुळं हा मुद्दा मी काढला आणि तुमच्या समोर ठेवलाय. रस्ते खोदाईच्या करता पण एक माफिया इथं तयार झालेले. त्याच्यामध्ये रस्ते खोदाई झालेली नाही, गॅस पाईपलाईन, इंटरनेट केबल, सांडपाणी वाहिन्या, पाणी पुरवठा या नावाखाली तुमच्या माझ्या शहराची अक्षरशः चाळण केलेली रस्त्याची यातील मोठा भाग बेकायदा रस्ते खोदाईचा असून त्यामुळं शहराचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे. खोदाई माफिया, जसं लँड माफिया, वाळू माफिया, भंगार माफिया, तसा ते खोदाई माफिया सुरू आहे. त्याच्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन यांच्यासारख्या अनेक खाजगी कंपन्या आणि कंत्राटदार
हे राजरोसपणे मनपाची कोणती अधिकृत परवानगी न घेता रस्ते खोदतात किंवा 1 किलोमीटरची परवानगी घेऊन प्रत्यक्षात 3-4 किलोमीटर खोदाई केली जाते. रस्ता खोदल्यानंतर तो फक्त माती टाकून खड्डे बुजवले जातात. त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात रस्ते खचण्याचं प्रमाण त्या ठिकाणी होतंय. अनधिकृत खोदाईमुळे कोट्यवधी रुपयाचं शुल्क जे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये यायला पाहिजे ते येत नाही आणि एकदा रस्ता खराब झाला की पुन्हा दुरुस्तीसाठी जनतेच्या टॅक्सचाच पैसा वापरला जातो. म्हणजेच एकाच रस्त्याची खोदाई शुल्क न मिळणं आणि पुन्हा दुरुस्तीचा खर्च असा दुहेरी फटका आपल्या इथं बसतो. वास्तविक मी बघितलेलं आहे, कारण माझ्याकडे पण महावितरण म्हणजे ऊर्जा खातं होतं. त्यावेळेस ऊर्जा खात्याची केबल टाकायला पण ते आमच्याकडनं पैसे घ्यायचे खोदाईला आणि नंतर ते डांबरीकरण करण्याच्या करता. अशा प्रकारे हेच कामं घेतात आणि यांच्या दादागिरीमुळं अधिकारी कचकाऊ भूमिका घेतात. हे आम्हाला बंद करायचंय. त्या समोर येऊन चर्चा करण्याचं माझं आव्हान आहे किंवा शहराचा विकास मी केला नाही, त्यात माझं योगदान नाही, ही हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन त्या ठिकाणी सांगावं. या शहराला आम्ही जीव लावला, या विभागाचा प्रतिनिधी या नात्याने खासदार म्हणून मी राजकारणाला सुरुवात केली. मी काही महिने होतो, 6 महिने होतो, पण तरी देखील त्याच्यानंतर सतत माझ्या राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवडला कसं आपल्याला झुकतं माप देता येईल हा प्रयत्न केला. या शहरातील विकासकांनी एक माझी ओळख कामाचा माणूस म्हणून केलेली आहे. अशा पद्धतीनं पण आपण पाहू शकता. कधी माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आमच्या 25 वर्षाच्या माझ्या म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या त्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर तुम्ही पत्रकार मित्रांनी पण आम्हाला सांगितलं की दादा इथं कुठंतरी गडबड होते, तर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचो. हे असं चालणार नाही. आम्ही आमच्या आयुक्तांना बोलवायचो, त्यांनाही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायचो, कारण हे शहर आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी होतं. या गोष्टी पण आपण या निमित्तानं ध्यानामध्ये घेतल्या पाहिजेत अशी माझी आपल्या सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे. आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली, काही अनुभवी लोकांना संधी दिली आहे. आम्ही त्याच्यामध्ये आता प्रचाराची यंत्रणा सगळ्या काही गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीनं राबवणार आहेत. आम्हाला कुठेही आचारसंहितेचा भंग करायचा नाही. मित्रांनो, एक माझी बहिणी सकाळी मला भेटायला आली होती. ते म्हणले दादा एका प्रभागात एका मुलाचा अर्ज होता, अक्षरशः सिनेस्टाईन त्याचा पाठलाग केला, त्याला पकडला, त्याला काही लोकांनी गाडीत घातला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला. म्हणजे ही आपल्याला कायदा सुव्यवस्थेच्याही बद्दल त्या ठिकाणी मोठं काम करावं लागणार आहे. जर राजकीय बरदास्त असला तर कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत येतील. ही पण गोष्ट तुम्ही बघा. 25 वर्षात गाड्या फोडणं म्हणजे आमच्या काळात तसं होत नव्हतं. आता गाड्या फोडणं, ते काय कोयता गॅंग, ते काय स्कूटर जाळणं, अशी दहशत निर्माण करणारी काही लोक नाही मुलं की ते असतात 18 वर्षाच्या आतले आणि त्यांच्यावर काही गुन्हे म्हणजे कलम लावायचे म्हटलं तरी अडचणी येतात कायद्याच्या. अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं, माझी आपल्याला सगळ्यांना हेही सांगणं, मी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही माध्यमातून नव्या आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांची सुरक्षा अतिशय गंभीर असा महत्वाचा विषय आहे. शहराच्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. आम्ही एवढे प्रशस्त रस्ते त्या काळामध्ये बनवले, त्यामुळे एका ठिकाणून दुसरीकडे जाताना 10 मिनिटं लागत होती, आता 1-1 तास लागतो. शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आम्ही काही नवीन उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या पण मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. आम्हाला ना भय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे. शहरातील अल्पसंख्याक उमेदवाराला दमदाची पैशाचा आम्ही टाकून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहे. अशाही बातम्या येत आहेत. लोकशाही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जनतेने नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. पवना नदी, इंद्रायणी नदी, मुळा नदी
या 3 प्रमुख नद्यांच्या मध्ये आपली ही उद्योग नगरी वसलेली आहे. त्या नद्यांचा जाणाऱ्या सांडपाण्याचा कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट नदी पात्रात सोडतात. त्या न केल्यामुळं ते त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये ट्रीटमेंट न केल्यामुळं कामाचे पैसे उकळले जातात. काही अधिकारी दबावाला आमिषाला बळी पडतात. अशा दुर्दैवी घटना इथं चाललेल्या आहेत. जॅकवेलच्या कामात भ्रष्टाचार, उदळवाडीच्या कारवाईत लघुउद्योजक उद्ध्वस्त झालेला आहे. कित्येक लघुउद्योग मी पण सुधारणा केल्या, पण आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आज इथं आपल्याला काही ठिकाणी हॉकर झोन करावे लागतील, ते मी पुढच्या वेळेस सांगेन. प्राणी संग्रहालयात ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरल्या जातात. स्मार्ट सिटी घोटाळ्यामध्ये देखील गडबडी आहे. सफाई कामगारांच्या कामात मोठा घोटाळा, त्याच्यामध्ये गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर, एजी इन्फ्रा प्रोजेक्ट या 2 ठेकेदारांच्या विरोधात 23 जुलै 2021 ला तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. कचऱ्यामध्ये देखील भ्रष्टाचार चाललाय. शहरात दक्षिण आणि उत्तरेत असे 2 भाग करून बायो मायनिंग या गोंडस नावाखाली 45 कोटी 92 लाख रुपये त्या कामात भ्रष्टाचाराचं पुरण बनवलेलं आहे. मोबाईल टॉवर घोटाळा, टॉवर अधिकृत करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग आणि कर संकलन विभागाचे संगमन करून पैसे लाटले जातात. कुत्र्याचं नसबंदीचं सांगितलं, अर्बन सीटचं सांगितलं. त्याच्यामध्ये 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी. 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च. काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी कुठे बघितली नव्हती. टेन्को रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निविदा. पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटालूट गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. जनतेने माझे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व स्तरातल्या जनतेला आव्हान आहे. तरुण वर्गाला, मध्यमवर्गीयांना, वडीलधाऱ्यांना, सर्व क्षेत्रातल्या, की तुम्ही आम्हाला साथ द्या. आज मी या निमित्तानं सिकरीचा पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं माझी पुढची प्रचाराची पण सगळी लाईन तशा पद्धतीनं राहणार आहे. माझं तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे. साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही, म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा त्याच्यामध्ये जीव तोडतो हे मी मनापासून आपल्याला सांगतो. मी तुम्हालाही पत्रकार मित्रांना सांगेन, आम्ही आमच्या 25 वर्षात काय केलं आणि यांनी यांच्या 9 वर्षात आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. विचार एखादी आरबीचे एखादी नाही आईने नाही सांगितलं. एक माझी लाडकी बहीण आलेली होती, त्यांनी सांगितलं. नाही याच्या संदर्भामध्ये मी ते कोण होते काय होते ते विचारपूस केली नाही, परंतु असले प्रकार या शहरामध्ये झालेले आहे. आमच्याही काळामध्ये मी माग काही बिनविरोध निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. पण लोकशाही पद्धतीनं ते झाल्या, संविधानाच्या माध्यमातून झाल्या, घटनेने जे घालून गेलेली शिस्त आहे त्यांनी झाल्या, तर आमचा काही विरोध असेच कारण. अहो त्यामध्ये
काही उमेदवार त्या बाबतीमध्ये त्यांची इतकी दहशत आहे की तिथं उभं राहायला देखील काही जोडत तयार होईल. ही वस्तुस्थिती आहे. हे मी मान्य करतो, ही वस्तुस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील उमेदवार पळवले गेले. मुलं समजत देखील त्या ठिकाणी मागे घ्यायला सांगत आहे. स्वतः अजितवार सांगितलं बरोबर. सुरू आहे. मी तेच सांगतोय ना, ही दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे? लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे. नागरिकांनी मनात आणलं